नमस्कार मंडळी, मी आली आहे आज ताईकडे कुरडया करायला. ताईच्या आणि माझ्या कुरडया आम्ही सोबतच करणार आहोत आणि तुम्हाला हा व्हिडिओ बघायला नक्कीच आवडेल, कारण की आपल्या खानदेशात घरोघरी कुरडई ही होणारच. आता येते अक्षय तृतीयासाठी नैवेद्याला नवी कुरडई, नवे पापड लागतातच. त्याच्यासाठी मी पण स्वतः आता कुरडई करणार आहे माझ्या स्वतःच्या, आणि तुम्ही बघू शकता. बघा, मी आता ताईकडे आलेली आहे. चला तर मग. हा बघा, आता हा कुरडईचा आपला चीक आहे. हा चीक आहे ना लोकवन गव्हाचा आहे. लोकवन गव्हाची कुरडया पण खूप छान होते, म्हणजे त्याची तार पडत नाही म्हणून आपण लोकवन गव्हाचाच वापर करतो. हे बघा, ही पूर्ण पीठ आहे ना आपण हे मोडून ठेवले, चिकाच्या अशा गाठा मोडून ठेवल्यात, म्हणजे जेणेकरून आपले कुरडयाच्या चिकामध्ये गाठ पडणार नाही आणि कुरडईचा घाट जो आहे ना खूप छान होईल आणि कुरडया पण एकसारखी पडेल आणि गुत पडणार आहे. गुत पडली ना मग ती कुरडई अशी तुटते, मग मध्ये मध्येच पूर्ण एकसारखी होत नाही ती गोल आकाराची. त्यासाठी आपण हे पूर्ण गाठी मोडून ठेवलेल्या आहेत चिकाच्या. आणि चिक बघा किती पांढरं शुभ्र दिसतोय, म्हणजे कुरड्यासुद्धा आपल्याला पांढरं शुभ्रच येणार आहे. हे बघा, आता मस्त उकळून झाले. उकळते पाण्यातच आपल्याला हे टाकायचं आहे चीक, म्हणजे जेणेकरून ती घाट पटकन घेतलं आहे. बघा, आता आमची ताई ना मस्त की आता घाट घेणार आहे. हे पण खूप ताकदचं काम आहे बरं का, हार्ड काम आहे पण एकदम अगदी. हे बघा, आता एक जण टाकतंय आणि एक जण घोट्याने हलवतंय, जेणेकरून त्याच्यात गुत पडू नये आणि चिक असा स्मूथ झाला पाहिजे. एकसारखा चिक झाला ना मग कुरडई पण छान होते. बघा मस्त, हे बघा एकच नंबर. हे बघा, हे फक्त ना तुम्हाला फक्त खानदेशाकडेच पाहायला मिळेल बरं का. हां, आमच्याकडे ना गावाकडे ना घरोघरी करतात हे. एकदम मस्त चाललंय आपलं काम. चिक बघा किती पांढरं शुभ्र दिसतंय. एकसारखं करत राहावं लागतं त्याला. पाणी किती होतं बघा त्याच्यात. आता बघा चिक कसं दिसतंय, बघा किती पाणी शोषून घेतलं त्या चिकाने. आता हा शिजत आलेला आहे. बघा त्याचा कलर बघा कसा चेंज झालेला आहे. टाकल्या बघा त्याचा कलर कसा होता. आता शिजतोय. हे बघा, हे खूप मेहनतीचं काम आहे आणि ज्याला जमतं ना तो तेच करू शकतो. तीच व्यक्ती, ते प्रत्येकाला नाही जमत. हा झाला आपला रेडी चिक. या गरम गरम चिक खायला. थोडं पाणी टाकायचं. आपल्याला पाणी थोडं कमी वाटतं ताईला, म्हणून ताई पाणी टाकायचं सांगते त्याच्यात. बघा थोडं पाणी टाकलं आपण, तुम्हाला वाटलं तर टाकायचं. छान झालं बघा चिक, एकच नंबर. आता तुम्ही याच्यात पाहिजे तसा रंग तुम्ही टाकू शकताय. जर तुम्हाला व्हाईट हवे असेल तर तुम्ही व्हाईट कुरडया राहू द्या, कारण की व्हाईट कुरडई प्रत्येकजण जास्त करून व्हाईटच करतात. जर लग्नाच्या असल्या तर आपण त्याच्यात रंग टाकत असतो. बघा मस्त शिजलं तो आता. ताई आता कपड्याने कवर करते त्याला. सफेद कपडा टाकला त्याने त्याच्यावरून. थोडं पाणी टाकलं त्याच्यावर, ठेवलं झाकण. आता आपण हे 5-10 मिनटं राहू देणार आहोत. हे झालंय आपलं चिक रेडी. आता चाललंय हा आपल्या गच्चीवरती. खूप कष्टाचं काम आहे बाबा. कुरडे पापड करणं काही सोपं नाही. चालले तर आता गच्चीवर. आता चला आपल्याला जायचंय गच्चीवरती. आता आपल्याला हे कुरड्या टाकायच्या आहेत. तर ताई चिक काढते पातेल्यामध्ये आणि आपल्याला त्या रंगाच्या करायच्या आहेत कुरड्या. ताई आता त्याच्यात पिंक कलर टाकलेला आहे. माझा मोबाईल पण आणतो. ताई आता आपण किती रंगाच्या कुरड्या करणार आहे का आज? आपण आहे ना आता 4 रंगाच्या. 4 रंगाच्या. अरे वा, हे बघा आता पिंक कलर,
आणि हा येल्लो कलर आणि अजून कोणता? हिरवा कलर घेऊ, हां अजून एक केसरी घेऊ. केसरी. अरे वा. आणि मग व्हाईट म्हणजे 5 कलरच्या. हो. हां केसरी म्हणजे जिलेबीचा कलर असतो ना. जिलेबीचा कलर. हां हां म्हणजे आपले पूर्ण 5 रंग तयार होतील मग. हां ताई आपण ह्या कुरड्या दरवर्षी करतो, कशासाठी करतो आपण नेमकं? हे आता अक्षय तृतीया येते ना, हां हां मग आता पित्रांना आपल्याला नवी कुरडई लागते ना. हो का? हां हां म्हणून त्याच्यासाठी हे दरवर्षी करतातच म्हणजे तुम्ही. दरवर्षी हां ना. ही आहे आता आपली स्पेशल कुरडई. आपण याच्यात आता टाकली आहे तीळ. हे बघा, मला सगळ्यात जास्त आवडणारी कुरडई म्हणजे हीच आहे. ताईने त्याच्यात मस्त तीळ टाकली आहे. आणि हा आहे आपल्या जुन्या सोऱ्या. हे बघा, खूप वर्ष झाली या सोऱ्याला आणि याच्यानेच टाकतात ही कुरडई, म्हणजे जेणेकरून आहे ना ती व्यवस्थित पडते. चला तर आपण आता त्याची कुरडई कशी होती बघ. तीळमुळे ना वेळ लागतो म्हणून हा जुन्या सोऱ्याचा वापर करतो आपण. फायनली आता आमच्या कुरड्या रेडी झालेल्या आहेत. पूर्ण 4 रंगाच्या कुरड्या केल्यात आम्ही, रंगाच्या, आणि एक व्हाईट आहे आणि त्यात एक तिळाची कुरडा आहे. चला तर मग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. निर्मिती गृहोद्योगला जय खानदेश. आता फायनली आता आमच्या कुरड्या कंप्लीट झालेल्या आणि आता आम्ही जाणार आहोत कुरड्याच्या चिक खायला. तर चला तुम्ही पण या कुरड्याच्या चिक खायला. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, फॉलो करायला विसरू नका.